नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या सेक्शनमध्ये आपण आज बघणार आहोत कॉम्प्लेक्स नंबरची फर्स्ट एक्सरसाइज। आपण लास्ट सेक्शनमध्ये कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिक बघितलं, डिस्कवरी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला, नंबर सिस्टम काय असते किंवा आयोटा काय आहे, कॉन्जुगेट म्हणजे कशाला म्हणायचं, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणायचं, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणायचं, ॲडिशन, सबट्रॅक्शन या सगळ्या टर्म आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिस्कस केलेलं आहे। तर आजचा जो सेक्शन असेल याच्यामध्ये आपण जी आपली एक्सरसाइज आहे फर्स्ट एक्सरसाइज या सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत। कॉम्प्लेक्स नंबर हा आपला मॅथ पार्ट 2 चा फर्स्ट टॉपिक आहे क्लास 11 स्टँडर्डचा। तर आजच्या सेक्शनमध्ये आज एक्सरसाइज नंबर फर्स्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर बघा एक्सरसाइज 1.1 एक्सरसाइज 1.1 आपण इथे डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा। फर्स्ट क्वेश्चन दिलाय एक्सरसाइज 1.1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये। तर क्वेश्चन नंबर 1 इज सिम्प्लिफाय आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय रूट ऑफ -16 + 3 रूट ऑफ -25 प्लस रूट ऑफ -36 आणि मायनस रूट ऑफ -625 या टाइपचा आपला हा क्वेश्चन आहे। याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन्स याला सॉल्व करायच्या आधी काही बेसिक रूल आपण इथे डिस्कस करू। जसं आपल्याकडे रूट ऑफ -3 असेल याला आपल्याला कसं लिहायचं आहे, रूट ऑफ 3 × -1 इक्वल टू रूट ऑफ 3 दॅट इज रूट ऑफ 3 × रूट ऑफ -1 आणि आपल्याला माहिती आहे या केसमध्ये रूट ऑफ -1 याची जी व्हॅल्यू असते ती कशी असते, आय असते। तर याला कसं लिहिलं जातं, दॅट इज रूट ऑफ 3i लिहिलं जातं। म्हणजे हा कसा आहे आपला, हा इमॅजिनरी नंबर आहे। मग आता याच्यामध्ये काय करायचं बघा, याला सिम्प्लिफाय करत असताना ह्याचं बेसिक लक्षात आलं असेल तुम्हाला। तर हा क्वेश्चन आपण इथं सिम्प्लिफाय करणार आहोत। याला सॉल्व करत असताना बघा जसं आपल्याला रूट ऑफ 16 दिलेलं आहे, तर या केसमध्ये मला सांगा रूट ऑफ -3 होता, तर हे मायनस रिमूव्ह करण्यासाठी काय घेतलं होतं आपण, आय घेतलं होतं। तर सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करायचं, इथलं मायनस रिमूव्ह करण्यासाठी बाहेर काय घ्यायचं आपल्याला, आय घ्यायची व्हॅल्यू, प्लस या केसमध्ये इथं 3 आहे, रूट ऑफ 25 आणि बाहेर काय घ्यायचं आपल्याला, आय ही व्हॅल्यू घ्यायची, प्लस इथं पण रूट ऑफ 36 आणि बाहेर काय घ्यायचं, आय घ्यायचं, मायनस रूट ऑफ हा 625 इंटू किती येणार आहे, आय येणार आहे। तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इमॅजिनरी नंबर आपल्याला सेपरेट करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आयची जी व्हॅल्यू असते याला आपल्याला सेपरेट करायचं आहे। तर बस हे सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढच्या केसमध्ये बघितलं आपण तर 16चं रूट किती असतं, 4 असतं, 25चं रूट किती असतं, 5 असतं, 36चं रूट किती असतं, 6 असतं आणि 625चं रूट किती असतं, 25 असतं। तर ही व्हॅल्यू आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची। आता 16चं जर रूट फाइंड आउट केलं आपण तर येणार 4i प्लस इथं 3 × 25चं रूट येतं 5 आणि आय ॲज इट इज, प्लस 36चं रूट किती येतं 6 × आय मायनस 625चं रूट किती येणार आहे, दॅट इज 25i असणार आहे। तर अशा टाईपमध्ये आपण याला इमॅजिनरी पार्ट काय केला, सेपरेट केला, नंतर रूट फाइंड आउट केलं, ज्या नंबरचं रूट निघतं त्याचं रूट पण फाइंड आउट केलं। पुढच्या केसमध्ये आपल्याला इथं पुढे अजून एक स्टेप लिहायची, इथे आपल्याला व्हॅल्यू येणार आहे 4i प्लस 5 × 3 इज 15i प्लस 6i ॲज इट इज मायनस 25i असणार आहे। आता सगळीकडे सगळे नंबर कसे आहेत, आपले इमॅजिनरी नंबर्स आहेत, कारण प्रत्येक नंबरकडे काय अवेलेबल आहे, आय अवेलेबल आहे। ज्या नंबरकडे आय अवेलेबल असतो अशा नंबरला काय म्हणतो आपण, इमॅजिनरी नंबर म्हणतो। तर या केसमध्ये सगळे नंबर कसे आहेत, इमॅजिनरी नंबर आहे। मग सगळ्यामधून तुम्ही आय कॉमन घेऊ शकता। इथंच आपण सगळ्या टर्म्समधून आय कॉमन घेतलं, इथं व्हॅल्यू राहते 4 + 15 + 6 - 25 × आय असणार आहे। आता आपल्याला काय करायचं, लेफ्ट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि इथं मायनस आहे, तर पहिलं पॉझिटिव्ह नंबर्सला काय करायचं, ॲड करायचं आपल्याला। बघा या केसमध्ये हाऊ टू ॲड दिस वन, इथं 4 + 15 किती येणार आहे, हा किंवा 4 + 6 इज 10, 10 + 15 आणि -25 ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आपल्याला, आय भेटणार आहे। कॉमन घेतलेले टर्म ॲज इट इज असणार आपल्याकडे। त्याच्या पुढची स्टेप बघा, या केसमध्ये 10 + 15 केले किती आला, हा दॅट विल बी हाऊ मच, 25 - 25 आणि इंटू आय आली व्हॅल्यू। पुढे याला सिम्प्लिफाय केलं आणि 25 - 25 हा 0i आन्सर येणार आहे आणि 0 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय भेटणार आहे आपल्याला,
0 भेटणार आहे. तर या टाईपमध्ये आपल्या फर्स्ट क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे हे किती भेटतं आपल्याला 0 भेटतं. अशा टाईपमध्ये क्वेश्चनला आपण सिम्प्लिफाय केलं. याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा पार्ट कुठला आहे, कुठल्याही नंबर्स जसं आपल्याकडे रूट ऑफ -3 असेल, रूट ऑफ -16 असेल, रूट ऑफ -25 असेल, रूट ऑफ -36 असेल, रूट ऑफ -144, ते मायनस रिमूव्ह करण्यासाठी ब्रॅकेटच्या बाहेर काय घ्यायचं आपल्याला, आय घ्यायचं आहे. तर या क्वेश्चन्समध्ये आपल्याला जे लक्षात ठेवायचा जो पार्ट आहे तो हा आहे. किंवा याच्यामध्ये काय शिकायला भेटतं या क्वेश्चन्समध्ये की आपल्याला रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल आणि त्याला जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर काय घ्यायचं आपल्याला, साईडला आय घ्यायचं. आणि आयची व्हॅल्यू किती असते आपली, द व्हॅल्यू ऑफ आय इज रूट ऑफ -1. ह्या आयची जी व्हॅल्यू असते ही असते रूट ऑफ -1 असते. तर अशा टाईपमध्ये आपण हा फर्स्ट क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन 1 मधला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन 2 डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन 2 दिलेलं आहे आपल्याला या केसमध्ये. तर या टाईपमध्ये आपल्याला इथं क्वेश्चन प्रोव्हाइडेड केलेला आहे. तर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. जसं आपण लास्ट सेक्शनमध्ये डिस्कस केलं तर की आपल्याला रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल, जसं रूटमध्ये मायनस असेल, तो रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं आपल्याला, बाहेर आय घ्यायचा आहे. तर सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करायचा. हा 4 इंटू रूट ऑफ 4 इंटू आय आली व्हॅल्यू प्लस दॅट इज 5 इंटू रूट ऑफ 9 इंटू आय आली व्हॅल्यू मायनस 3 इंटू रूट ऑफ 16 इंटू आय आली व्हॅल्यू. पुढची स्टेप नंबर 1 काय केलं आपण, जिथं आपल्याला रूटमध्ये मायनस भेटत होतं त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण रूटच्या बाहेर काय घेतलं, आय घेतलेलं आहे. आता सेकंड स्टेप काय करायची आपल्याला, ज्याचं रूट निघतंय त्याचं रूट फाइंड आउट करायचं. आणि थर्ड स्टेप काय फाइंड आउट करायचं, रूट फाइंड आउट केल्यानंतर कुठल्या नंबरनं जर मल्टिप्लाय करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं. तर या केसमध्ये बघू आपण कसं सॉल्व्ह करायचं. दॅट इज हा 4 ॲज इट इज आणि रूट 4ची व्हॅल्यू येते 2i प्लस इथं 5 ॲज इट इज आणि 9चं रूट येतं 3 इंटू आय मायनस 3 इंटू 16चं रूट येतं 4i आली व्हॅल्यू. तर अशा टाईपमध्ये इथं काय केलं आपण, याला सिम्प्लिफाय केलं. पुढच्या केसमध्ये आपल्याला काय करायचं बघा, हा 4 इंटू 2 किती आला 8i प्लस 5 इंटू 3 किती आला 15i मायनस 4 इंटू 3 किती येतोय दॅट इज 12i असणार आहे. तर अशा टाईपमध्ये आपण याला काय केलं, एकदा रूट फाइंड आउट केले, नंतर ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट केला आणि प्रोडक्ट केल्यानंतर जे आन्सर भेटतं याच्यामध्ये काय कॉमन घ्यायचं, आता आय कॉमन घ्यायची व्हॅल्यू. एकदा अजून बघा, या केसमध्ये मायनस होतं, मायनस रिमूव्ह करण्यासाठी आय बाहेर घेतला, इथं पण मायनस होता, आय बाहेर घेतला, इथं पण मायनस होता, आय बाहेर घेतलेलं आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण 4चं रूट 2 काढलं, इथं 9चं रूट 3 आहे आणि 16चं रूट किती येतं 4 येतं. अशा टाईपमध्ये रूट काढून घेतलं आणि रूट काढून घेतल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, 4 इंटू 2 8i आला, 5 इंटू 3 15i आणि मायनस 3 इंटू 4 किती येतो हा 12i असणार आहे. आता आपल्याकडे सगळीकडे आय अवेलेबल असल्यामुळे आय इथं कॉमन घेणार आहेत. आय काय असतो, आपला इमॅजिनरी पार्ट असतो, त्याला दुसरं नाव काय आयोटा आहे. तर अशा टाईपमध्ये इथं राहणार 8 प्लस 15 मायनस 12. मग 8 प्लस 15, आता याची ॲडिशन करायची आपल्याला. ॲडिशन करत असताना लक्ष द्या इकडे, दॅट 15मधून जर 12 गेला तर राहतो किती 3 राहतो आणि 8 प्लस 3 किती असणार आहे 8 प्लस 3 इंटू आय आली व्हॅल्यू. तर बस याला पुढे सिम्प्लिफाय केलं, याची ॲडिशन येते 11 आहे. तर अशा टाईपमध्ये आपण हा सेकंड क्वेश्चन पण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. क्लिअर इथं, एनी डाऊट्स एनीवन. तर अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन आपण इथं सिम्प्लिफाय केला. हा आपला क्वेश्चन 1 मधला सेकंड क्वेश्चन होता आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर किती आलेला आहे 11 आहे भेटलेला आपल्याला. आता क्वेश्चन नंबर आपल्याला सेकंड बघायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, राईट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. राईट, दिस इज द क्वेश्चन नंबर 2 प्लस आय साइन ऑफ थीटा. तर या टाईपमध्ये सर्व क्वेश्चन मी क्वेश्चन 2 मधले जे सब क्वेश्चन होते इथं बोर्डवर लिहिलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे कॉन्जुगेट हा कन्सेप्ट काय आहे. ज्या स्टुडंटला कॉन्जुगेट हा माहीत नाही त्याला पण समजेल असं मी सांगणार आहे. तर लक्ष देऊन ऐका. या केसमध्ये जनरली आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर जो रिप्रेझेंट केला जातो झेडनं रिप्रेझेंट केला जातो आणि झेड इक्वल टू कुठली व्हॅल्यू असते आपली, दॅट विल बी ए प्लस आय बी किंवा झेड इक्वल टू हा कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय अशा टाईपमध्ये पण इंडिकेट केला जातो. आता ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं जर आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं आपल्याला, बा झेडचा जो कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा असेल, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू, बा झेडचं कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं असेल तर तो कसा इंडिकेट केला जातो झेड बारने. कशाने इंडिकेट करायचा, झेड बार इक्वल टू ए मायनस आय बी किंवा जर आपल्याला एक्स वायच्या फॉर्ममध्ये असेल तर हा झेड बार इक्वल टू बनणार एक्स मायनस आय वाय या टाईपमध्ये. म्हणजे या केसमध्ये काय करायचं आपल्याला, कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं आहे.
कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय करायचं आहे, कॉम्प्लेक्स नंबरचं इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं आहे. इथं आपण डिस्कस करू. क्वेश्चन नंबर 1 किंवा कुठला एक रँडम क्वेश्चन घेतो मी. झेड इक्वल टू समजा आपण 2 + 3i घेतला, 2 + 3i, आणि याचं जर आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा असेल तर तो कसा इंडिकेट करायचा, झेड बार इक्वल टू 2 - 3i. कुठल्या पार्टचं साईन चेंज केलं आपण, हा जो इमॅजिनरी पार्ट आहे याचं साईन कसं होतं, प्लस होतं, आणि प्लसला चेंज करून काय केलं आपण इथे मायनस केलेलं आहे. तर आपला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा कॉन्जुगेट ऑफ झेड काय भेटला, झेड बार इक्वल टू 2 - 3i. बरं, आता दुसरं एक्झाम्पल बघा. जर झेड इक्वल टू या केसमध्ये 2 - 3i दिला असता, तुम्हाला सांगा याचा कॉन्जुगेट काय भेटणार आहे, झेड बार इक्वल टू 2 + 3i. कुठलं साईन चेंज करायचं आपल्याला, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं आहे. तर इमॅजिनरी पार्ट कुठला आपला, हा -3i. तर 3iचं साईन किती, मायनस, याला चेंज करून किती बनला, हा +3i बनलेला आहे. पुढचं अजून एक एक्झाम्पल डिस्कस करू आपण. समजा झेड इक्वल टू फक्त 2 दिला, मग अशा केसमध्ये काय करायचं, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड बार इक्वल टू फक्त 2 लिहायचं आपल्याला, कारण आपण साईन कुठलं चेंज करतोय, फक्त इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करतोय. क्लिअर आहे, रिअल पार्टचं साईन चेंज करतोय का नाही. या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ए हा रिअल पार्ट असतो आणि बी कसा असतो, इमॅजिनरी पार्ट. आपल्याला फक्त साईन फक्त इमॅजिनरी पार्टचं चेंज करायचं आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वी नीड टू चेंज द साईन ऑफ इमॅजिनरी पार्ट्स ओनली. सो बॅक टू द पॉईंट, लेट्स सी वन मोर एक्झाम्पल, दॅट इज झेड इक्वल टू दॅट इज -3i किंवा फक्त +3i दिलेला आहे. मग अशा केसमध्ये याचं आपल्याला काय करायचं आहे, कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. तर हा झेड बार इक्वल टू किती येणार सांगा, दॅट इज झेड बार इक्वल टू हा येणार -3i येणार आहे. या केसमध्ये मला 2चं साईन चेंज केलं तर आपण नाही, बट या केसमध्ये 3iचं साईन चेंज केलं, कारण 3i कसा इमॅजिनरी पार्ट आहे आणि इमॅजिनरी पार्टचं साईन आपण कॉन्जुगेट फाइंड आउट करत असताना चेंज करत असतो. चला बॅक टू द पॉईंट. आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत एक्झरसाइजमधले. बा फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला 3 + i वाला. बा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना फर्स्ट क्वेश्चन किती दिला आहे, 3 + i आहे आपल्याकडे. याला सॉल्व्ह करत असताना काय करायचं, झेड इक्वल टू 3 + i लिहून घ्यायचं आधी, आणि हे लिहिल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये याचं कॉन्जुगेट ऑफ झेड कशानं इंडिकेट केला जातो, कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू काय असतो हा, किंवा कॉन्जुगेट इक्वल टू हा झेड बारने इंडिकेट केला जातो. झेड बार इक्वल टू किती येणार व्हॅल्यू आपली, 3 - i. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण हा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. बा एवढं लिहिण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली याचं सोल्युशन कसं लिहू शकता, डायरेक्ट तुम्ही झेड बार इक्वल टू दॅट इज 3 - i लिहायचं. झेड इक्वल टू क्वेश्चन किती, 3 + i आहे आपल्याकडे, याचं कॉन्जुगेट लिहायचं आपल्याला. तर झेड बार इक्वल टू काय लिहायचं, 3 - i लिहायची व्हॅल्यू. एवढं लक्षात ठेवा. आता सेकंड क्वेश्चन बघू आपण याच्यामध्ये. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला, 3 - i दिलेलं आहे बघा. सेकंड क्वेश्चन इज दॅट इज झेड इक्वल टू 3 - i. आता त्याचं सोल्युशन कसं लिहायचं, याचं कॉन्जुगेट कसं येणार, हा कॉन्जुगेट कशाने इंडिकेट करायचं आपल्याला, झेड बारने इंडिकेट करायचं. आणि कॉन्जुगेट झेड बारने इंडिकेट करत असताना बा झेड बार इक्वल टू किती व्हॅल्यू येते इथं, कुठल्या पार्टचं साईन चेंज करायचं आहे, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करायचं. इमॅजिनरी पार्ट किती इथं -i आहे, आणि त्याचा चेंज होऊन काय बनणार, हा +i बनणार आहे. तर अशा टाईपमध्ये आपण काय केलं या केसमध्ये, झेड इक्वल टू 3 - i चा कॉन्जुगेट फाइंड आउट केला. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे आपल्याकडे, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. दिस वन इज 2. चला आता क्वेश्चन 3 ची व्हॅल्यू दिली आपल्याला -z इक्वल टू -√5 आणि -√7i. अशा टाईपमध्ये आपला हा क्वेश्चन नंबर 3 आहे. आणि क्वेश्चन 3 ला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पुन्हा झेड बार इक्वल टू घ्यायचं आहे. याच्यामध्ये रिअल पार्ट हा √5 आहे आणि इमॅजिनरी पार्ट हा √7 दिलेला आहे. तर या केसमध्ये जे साईन चेंज होणार आहे आपलं, हे इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज होणार आहे. आणि इमॅजिनरी पार्ट कुठला आपला, हा √7 आहे. याचं साईन काय होणार, +√7i. या टाईपमध्ये आपण या क्वेश्चनचा कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. ठीक, गेटिंग दिस पॉईंट. आपल्याला कुठल्या पार्टचं साईन चेंज करायचं, इमॅजिनरी पार्टचं. रिअल पार्टचं साईन बिलकुल चेंज करायचं नाही. क्वेश्चन नंबर 4 बघायचा. आता क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 3 डन. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्हॅल्यू किती दिली बघा, झेड इक्वल टू -√5. या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 4 दिला आहे आणि याचा आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा आहे. पहिलं क्वेश्चनला सिम्प्लिफाय करायचं. जनरली मला सांगा, या क्वेश्चन्समध्ये आय दिसतोय का तुम्हाला, इमॅजिनरी पार्ट आहे का या क्वेश्चन्समध्ये, नाही आहे. तर आपल्याला हा इमॅजिनरी पार्ट फाइंड आउट करायचा आहे. झेड इक्वल टू -√.
आता पाठीमागच्या सेक्शनमध्ये किंवा क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण डिस्कस केलं तर रूटमध्ये जर मायनस येत असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी रूटच्या बाहेर काय घ्यायचं आपल्याला, आय घ्यायचं असतं. आता याला जर ऑब्झर्व केलं तर हा आपला इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झाला. मग हा इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करण्यासाठी किंवा याचा कॉन्जुगेट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, झेड बार इक्वल टू कुठलं साईन चेंज करायचं आहे, इमॅजिनरी पार्टचं. रिअल पार्ट याच्यामध्ये नाहीयेच, मग हा जो इमॅजिनरी पार्ट याचं साईन हा मायनसचा काय बनणार आहे, प्लस बनणार. दॅट इज 5 आय आली व्हॅल्यू. तर अशा टाईपमध्ये झेड बार इक्वल टू किती व्हॅल्यू भेटली, रूट ऑफ 5 आय ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली. क्वेश्चन नंबर 5 बघा, याच टाईपमध्ये क्वेश्चन 5 सॉल्व करायचं आपल्याला. क्वेश्चन 5 दिलेला आहे, दॅट इज 5 आय दिलेला आहे बघा. ओनली झेड इक्वल टू काय दिलं आपल्याला, 5 आय दिलं आहे. मग मला सांगा, हा 5 आय रिअल पार्ट आहे का इमॅजिनरी पार्ट आहे? ऑब्विसली हा इमॅजिनरी पार्ट आहे. काय इमॅजिनरी पार्ट आहे, कारण याच्याकडे आय अटॅच आहे, आणि आय अटॅच असेल तर अशा पार्टला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आणि याचा जर आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा असेल तर हा झेड बार इक्वल टू किती येणार आहे, -5 आय येणार आहे. तर अशा टाईपमध्ये झेड बार इक्वल टू किती आली व्हॅल्यू, -5 आली. कॉन्जुगेट ऑफ झेड इक्वल टू झेड बार इक्वल टू -5 आय. कुठल्या पार्टचं साईन चेंज केलं, इमॅजिनरी पार्टचं. सो बॅक टू द पॉईंट, क्वेश्चन नंबर 6 डिस्कस करू आपण. तसंच बघा, क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. याच्यामध्ये झेडची जी व्हॅल्यू दिली त्यांनी ती दिली √5 - आय. चला, तर या केसमध्ये रिअल पार्ट कोणता आहे सांगा बरं. रिअल पार्ट आहे याच्यामध्ये √5 आणि इमॅजिनरी पार्ट्स कुठला आपला, आय हा इमॅजिनरी पार्ट्स आहे. मग याचं जर आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं असेल तर हा झेड बार इक्वल टू काय घ्यायचं सांगा बरं, हा √5 आणि मायनसचा काय बनणार, +आय बनणार आहे. तर अशा टाईपमध्ये झेड बार भेटली व्हॅल्यू. आपल्याला झेड दिलाय तर त्याचा कॉन्जुगेट फाइंड आउट केलं. कॉन्जुगेट कशाने इंडिकेट करायचा, झेड बारने इंडिकेट करायचा. चल 7 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. 7 नंबरचा क्वेश्चन दिलाय √2 + √3i, दॅट इज √2 + √3i. हा आपला कसा आहे, झेड इक्वल टू क्वेश्चन आहे आणि याला आपल्याला काय करायचं, कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं आहे. तर याचं कॉन्जुगेट फाइंड आउट करत असताना झेड बार इक्वल टू हा √2 ॲज इट इज. आणि इमॅजिनरी पार्ट कुठला इथं, इमॅजिनरी पार्ट्स आहे आपला √3i. हा कसा आहे, इमॅजिनरी पार्ट्स आहे आणि याचा आपल्याला साईन चेंज करायचं आहे. इथं प्लसचा काय बनणार, -√3i ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. तर या टाईपमध्ये आपण याचं काय केलं, कॉन्जुगेट फाइंड आउट केलं. हा क्वेश्चन नंबर 7 झाल्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 8 फाइंड आउट करायचं आहे. बघा, आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये यांनी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स टाकलेले आहेत, साइन, कॉस, टॅन या टाईपचे. तर क्वेश्चन नंबर 8 कडे लक्ष द्या. इकडे हाऊ टू सॉल्व दिस वन. क्वेश्चन नंबर 8 याला झेड इक्वल टू लिहून घ्यायचं. किती व्हॅल्यू दिली आपल्याला, दॅट इज cos ऑफ थीटा +i sin ऑफ थीटा. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं कुठलाही क्वेश्चन नाही आहे, कारण याच्यामध्ये ऑब्झर्व जर केलं, इन्स्टेड ऑफ नंबर जसं आपल्याला √5 √3 दिलं होतं, तर इन्स्टेड ऑफ नंबर त्यांनी काय दिलं, ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेत. तर इन्स्टेड ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो ते एक्सपोनेन्शियल रेशो देऊ शकतात, e⁴x देऊ शकतात, पुन्हा लॉगरिथमिक फंक्शन देऊ शकतात, log x देऊ शकतात. आपल्याला फक्त आपला एकच रूल लक्षात ठेवायचा याच्यामध्ये की इमॅजिनरी पार्ट्स कुठला आपला, हा वाला इमॅजिनरी पार्ट्स आहे आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, साईन चेंज करायचं आहे. तिथं मग लॉगरिथम असेल, ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतील किंवा एक्सपोनेन्शियल असतील, अल्जेब्रिक असतील, कुठलेही असतील, आपल्याला फक्त एकच रूल आहे, आय अटॅच आहे. ज्याला आय अटॅच आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे आणि आपल्याला त्याचं साईन चेंज करायचं आहे कॉन्जुगेट फाइंड आउट करत असताना. मग सांगा याचं झेड बार इक्वल टू किती व्हॅल्यू येणार आहे आपल्याला इथं, दॅट इज cos ऑफ थीटा -i sin ऑफ थीटा. तर अशा टाईपमध्ये झेड इक्वल टू cos थीटा +i sin थीटा याचं कॉन्जुगेट काय भेटतो आपल्याला, झेड बार इक्वल टू cos थीटा -i sin थीटा. तर या टाईपमध्ये हा क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व केलेला आहे. गेटिंग दिस पॉईंट. आता क्वेश्चन नंबर 3 बघायचं आपल्याला. सो बॅक टू द पॉईंट, द क्वेश्चन नंबर 3 घेऊत आपण. हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला आपण. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं आपल्याला बघा, a + 5y. अशा टाईपचे आपण क्वेश्चन 3 मधले 2 सब क्वेश्चन लिहिलेले आहेत. तसे आपण सगळेच क्वेश्चन घेणार आहोत, पण 1 बाय 1. त्या 2 क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी जी थेअरी गरजेची ती आधी पहिले डिस्कस करणार आहोत आपण. कुठली थेअरी गरजेची हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, त्यांनी कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आपल्याला, ए आणि बी ची व्हॅल्यू. आणि ए बी फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. जनरली बघा, हा जो कन्सेप्ट आहे, Z1 इक्वल टू आपण a + bi घेतला आणि Z2 इक्वल टू c + di घेतली व्हॅल्यू, c + di. मग मला सांगा, हा Z1 आणि Z2 हे इक्वल कधी असणार आहेत, Z1 आणि Z2 कधी इक्वल असणार आहेत, फेन किंवा इफ Z1 इक्वल टू Z2 इज पॉसिबल when
ए इक्वल टू सी अँड बी इक्वल टू डी. तर आपले टू कॉम्प्लेक्स नंबर हे कधी इक्वल असतात, ज्यावेळेस ए इक्वल टू सी म्हणजे काय असतो, हा रिअल पार्ट ऑफ Z1 इक्वल टू रिअल पार्ट ऑफ Z2 अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स ऑफ Z2. तर या टाईपमध्ये आपण टू कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात, ज्यावेळेस त्यांचे रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असतात. जसं आपण बघितलं, एक एक्झाम्पल घेतलं, Z1 इक्वल टू लिहिला 2 + 3i आणि Z2 इक्वल टू लिहिलं मी 2 + 3i. तर या केसमध्ये मला सांगा बरं, हा रिअल पार्ट आणि हा रिअल पार्ट सेम आहे, इमॅजिनरी पार्ट सेम आहे आणि रिअल आणि इमॅजिनरी हे जर पार्ट सेम असतील तर आपण काय म्हणायचं याला, Z1 इक्वल टू Z2. दॅट मीन्स टू कॉम्प्लेक्स नंबर कसे आहेत आपले, हे इक्वल आहेत, हे लक्षात ठेवा. आणि टू कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील तर पुढे बघायचं आपल्याला. तर क्लिअर आहे. हा इथं जर आपल्याला ए आणि बी जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कुठला कन्सेप्ट माहिती पाहिजे, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. कारण इथं ऑब्झर्व जर केलं तुम्ही, इथं लेफ्ट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या साईनने इंडिकेट केला जातो, इक्वल टूच्या साईनने. क्लिअर आहे. दोन्हीच्या मध्ये कुठलं साईन आहे, इथे इक्वल साईन आहे. त्यामुळे तुम्हाला इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. टू कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात, ज्यावेळेस फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट बरोबर इक्वल असणार आहे आणि फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल असेल. क्लिअर. इथं इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर समजलं. रिअल सेम पाहिजेत, जसं इथं 2 2 आहे आणि इमॅजिनरी पण कसे पाहिजेत आपल्याला, सेम पाहिजेत. आता क्वेश्चनकडे येऊ आपण. हा अननेसेसरी पार्ट डिलीट करतो मी. ठीक आहे, ओके. चला क्वेश्चन दिला आपल्याला. द फर्स्ट क्वेश्चन इज a + 2b + 2ai इक्वल टू 4 + 6i दिलेला आहे. तर या केसमध्ये आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी रिअल पार्ट सेपरेट करायचे तर इमॅजिनरी पार्ट पण सेपरेट करायचे. तर या केसमध्ये जर ऑब्झर्व केलं आपण तर रिअल पार्ट काय येतो आपला, रिअल पार्ट येतो a + 2bचा एक ग्रुप बनणार. रिअल पार्ट कुणाला म्हणायचं सांगा बरं, ज्याच्याकडे आय नसतो त्याला काय म्हणायचं, रिअल पार्ट. ठीक आहे. तर या केसमध्ये आयची व्हॅल्यू आहे का इथे, नाही, मग हा रिअल पार्ट झाला. प्लस 2ai हा कसा इमॅजिनरी पार्ट इक्वल टू 4 + 6i आली व्हॅल्यू. मग बस आपल्याला काय करायचं आहे, इथं क्लिअरली सांगितलं यार, काय सांगितलंय की इक्वल टूचं साईन आहे. दॅट मीन्स टू कॉम्प्लेक्स नंबर कसे आहेत आपले, इक्वल आहेत. आणि टू कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असेल तर बिंदास लिहायचं रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट. याला इक्वेशन नंबर 1 घेतला. आता इमॅजिनरी पार्ट कुठला आहे, ज्याच्याकडे आय आहे. असे किती पार्ट आहेत आपल्याकडे, 2a इक्वल टू काय घ्यायचा, 6 घ्यायचा. आता काही मुलं म्हणतात सर 2a बरोबर आय पण घ्या ना. ठीक आहे बाबा, आय पण घेऊ आपण. या ठिकाणी आय घेतला, इकडे पण आय घेतला, पण दोन्हीकडे आय जर सेम असेल तर काय होणार, कॅन्सल होणार. त्याच्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करीत असताना आय घ्यायची गरज नाहीये. मग बस या केसमध्ये व्हॅल्यू आली आपली 2a इक्वल टू किती भेटला, 6 भेटलेला आहे. 2a इक्वल टू 6. इथून a ची व्हॅल्यू काढायची, a इक्वल टू 6/2 आली व्हॅल्यू आणि 2 ने जर 6 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येतं आपल्याला, 3 येतो. तर अशा टाईपमध्ये आपण a ची व्हॅल्यू भेटली. द व्हॅल्यू ऑफ a इज हाऊ मच, 3. आता a ची व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करायची, इक्वेशन नंबर 1 मध्ये. कारण क्वेश्चनमध्ये क्लिअरली सांगितलं आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बस या केसमध्ये a ची व्हॅल्यू 3 आली. मग इथं घ्यायचं पुट, दॅट इज a इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 दिलं आपल्याला, a + 2b इक्वल टू किती आला, 4 आला. आता या केसमध्ये a ची व्हॅल्यू किती पुट करायची सांगा बरं, द व्हॅल्यू ऑफ a इज 3 पुट करायची. हा 3 + 2b इक्वल टू किती येणार आहे, 4 येणार आहे. मग इथून आपल्याला a जर फाइंड आउट, b जर फाइंड आउट करायचं असेल तर 2b इक्वल टू 3 राईटला गेला, साईन त्याचं चेंज होणार आहे, प्लसचं मायनस झालं. या केसमध्ये 2b इक्वल टू व्हॅल्यू आली 4 - 3 इज 1. मग इथून आपल्याला b ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर b इक्वल टू 2b इक्वल टू किती आला, 1. मग b इक्वल टू काय येणार, 1/2 असणार आहे. तर अशा टाईपमध्ये a ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 3 आणि b ची व्हॅल्यू किती आली सांगा बरं, 1/2. या टाईपमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1चं फाइंड आउट केलं, क्वेश्चन नंबर 1चं सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे. तर या टाईपमध्ये आपण इथं सोल्युशन फाइंड आउट केलं. a ची व्हॅल्यू भेटली आणि b ची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी भेटलेली. तर टेक अ स्क्रीनशॉट फॉर दिस. तर आता दुसरा क्वेश्चन आपण इथं डिस्कस करणार आहोत, या दुसऱ्या स्लाइडवर आपण डिस्कस करू. बस सेकंड क्वेश्चन दिला a - b + a + b i इक्वल टू a + 5i. काय क्वेश्चन आपला, दॅट इज a - b + a + bi इक्वल टू a + 5i. तर अशा टाईपमध्ये आपल्याला हा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे.
तर बस याला काय करायचं आता सिम्प्लिफाय करायचं बघा. इथं सांगा बरं रिअल पार्ट कुठला आपला, हा रिअल पार्ट आहे, इकडचा रिअल पार्ट कुठला ए आहे, इमॅजिनरी कुठला आहे आपला इमॅजिनरी पार्ट. आता फर्स्ट प्रायोरिटी काय असेल आपल्याला, रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट, याला इक्वेशन नंबर 1. रिअल पार्ट इक्वल टू काय घेतलं आपण रिअल पार्ट. त्याच्यानंतर इमॅजिनरी पार्ट किती बघा, इमॅजिनरी पार्ट आला आपला ए प्लस बी इक्वल टू किती येणार 5 येणार या केसमध्ये. इथं जर ऑब्झर्व केलं तर या केसमध्ये मला सांगा याला सॉल्व केल्यानंतर हा इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 ए मायनस बी इक्वल टू किती आला ए आला राईट. मग आता एला इथून जर बीची व्हॅल्यू काढायची असेल, बीला इकडे राईटला पाठवलं आपण, ए मायनस ए इक्वल टू किती आला बी आला. म्हणजे बीची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 0 भेटली. आणि बी जर 0 येत असेल तर ह्याला कुठं सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट, दॅट इज बी इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इन इक्वेशन 2 तर इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू आहे ए प्लस बी इक्वल टू 5. तर या केसमध्ये बीची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ बी इज हाऊ मच 0. मग बीची व्हॅल्यू जर 0 पुट केली, ए प्लस 0 इक्वल टू 5 आला, तिथून एची व्हॅल्यू किती येते आपल्याला 5 येते. मग अशा टाईपमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं सांगितलं होतं ए आणि बीची व्हॅल्यू. तर बस ए इक्वल टू किती भेटला, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ ए इज 5 अँड व्हॅल्यू ऑफ बी इज 0. तर अशा टाईपमध्ये आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू इथं भेटलेली. हा सेकंड क्वेश्चन आपण इथं सॉल्व केलेला आहे. सो आता क्वेश्चन नंबर 3 डिस्कस करायचं आपल्याला. बघ क्वेश्चन 3 मधला सब क्वेश्चन घेतोय आपण, क्वेश्चन नंबर 3. याची व्हॅल्यू दिली बघा, क्वेश्चन काय दिलं आपल्याला, ए प्लस बी इंटू आय. तर अशा टाईपमध्ये एक क्वेश्चन दिला त्यांनी, ए प्लस बी प्लस 2 प्लस आय इक्वल टू बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a आय. अशा टाईपमध्ये क्वेश्चन आहे, याला सॉल्व करायचं आपल्याला. सॉल्व करून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, ए आणि बीची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ ए अँड द व्हॅल्यू ऑफ बी. सो बॅक टू द पॉइंट, we need to find out the value of a and b. For that we need to multiply 2 brackets. या 2 ब्रॅकेट्स आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे. पहिलं क्वेश्चन आपण एकदा लिहून घेऊ, दॅट इज 2 प्लस आय इक्वल टू, इथं आपल्याला घ्यायचं बघा बी प्लस 1 आणि प्लस या ठिकाणी 10 प्लस 2a आय, 10 प्लस 2a आय हा बाहेर आहे. आणि इथं जर ऑब्झर्व केलं तर या केसमध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केलेले आहेत. बट लेफ्ट हँड साईडमध्ये जर बघितलं आपण, लेफ्ट हँड साईडमध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट नाहीत. या केसमध्ये इथं प्रोडक्ट दिलेला आहे. फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला प्रोडक्ट करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचं आहे. ठीक आहे, ओके. सर याला सॉल्व करायचं आपल्याला. आता एनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 2 प्लस आय घेतलं व्हॅल्यू, प्लस बीनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इक्वल टू, राईट साईडला व्हॅल्यू आली बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a आय. आता या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं तुम्हाला याला चेंज करायची बिलकुल गरज नाही. आपला रिअल पार्ट ॲज इट इज ठेवा बी प्लस 1 आणि प्लस इमॅजिनरी पार्टला पण आपल्याला काय करायचं आहे, ॲज इट इज ठेवायचं आहे. चेंज जो करायचा आहे तो फक्त आपल्याला लेफ्ट हँड साईडमध्ये करायचा आहे आणि तो कुठला करायचा आहे, प्रोडक्ट करायचा. एनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू येते 2a प्लस ए आय प्लस बीनं जर मल्टिप्लाय केलं 2b प्लस बी आय असणार आहे इक्वल टू, हा पोर्शन ॲज इट इज राहील बी प्लस 1 प्लस इथं 10 प्लस 2a आय आली व्हॅल्यू. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त लेफ्ट हँड साईडला सिम्प्लिफाय करून रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे. इथं ऑब्झर्व करा बरं, यांच्याकडे आय अवेलेबल नाही आहे, दॅट मीन्स हे कसे रिअल पार्ट आहेत. 2a प्लस काय घेतले, 2b घेतली व्हॅल्यू आणि प्लस या केसमध्ये इथं आपल्याला किती व्हॅल्यू आहे, ए प्लस बी इंटू आय. ह्या ए आय आणि बी आयमधून आय कॉमन घेतल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू भेटते इथं भेटतो ए प्लस काय भेटणार आहे, बी आय भेटणार आहे. तर इथं रिअल पार्ट किती आला, 2a प्लस 2b भेटला आणि इमॅजिनरी पार्ट्स किती येतो बघा आपल्याकडे, दॅट विल बी ए प्लस बी आय असणार आहे. तर क्लिअर, इथं एनं मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेटला बीनं मल्टिप्लाय केलं तर. आता राईट हँड साईडला किती व्हॅल्यू आहे, दॅट इज बी प्लस 1 प्लस इथं 10 प्लस 2a आय. राईट हँड साईडचा पार्ट ॲज इट इज ठेवला, याच्यामध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला करायची गरज नाही आहे. बस आता रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट कम्पेअर करायचं आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स. तर रिअल पार्ट किती आपला हा, दॅट इज 2a प्लस 2b इक्वल टू, इथलचा रिअल पार्ट किती आला, b प्लस 1 आली व्हॅल्यू. ठीक आहे, याला पुढे सिम्प्लिफाय करू आपण. बीला जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर 2a प्लस 2b मायनस b इक्वल टू 1 येणार आहे. बस पुढे अजून याला सॉल्व करू थोडं. तर सॉल्व केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू भेटते
हा 2a प्लस बी इक्वल टू किती आला 1, याला इक्वेशन नंबर 1 घ्यायचं. या टाईपमध्ये आपल्याला इक्वेशन नंबर 1 भेटला. रिअल पार्टपासून इक्वेशन 1 भेटला. इमॅजिनरी पार्टला कम्पेअर करायचं आहे. a प्लस बी इक्वल टू, इथं इमॅजिनरी पार्ट्स आहे आपल्याला 10 प्लस 2a, राईट. इथं आय घ्यायची गरज नाही आपल्याला, क्लिअर आहे. आपण इथं डिस्कस केलं तर आय दोन्हीकडे घेतलं तर कॅन्सल होऊन जातो. नंतर आता 2a ला लेफ्टला जर शिफ्ट केलं, हा मायनस 2a प्लस ए प्लस बी इक्वल टू किती आला 10 आला. या दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं, मायनस ए प्लस बी इक्वल टू किती आली व्हॅल्यू 10 आली. याला इक्वेशन नंबर काय घ्यायचं आपल्याला 2 घ्यायची व्हॅल्यू. तर अशा टाईपमध्ये हा मायनस ए प्लस बी इक्वल टू किती आली व्हॅल्यू 10 आली. बस काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी बीचे कोइफिशियंट सेम आहेत आणि साईन पण सेम आहे. कोइफिशियंट सेम आणि साईन सेम जर असेल तर आपल्याला काय करायचं असतं, सबट्रॅक्शन करायचं. बा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करत असताना कोइफिशियंट सेम आणि साईन सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं, कोइफिशियंट सेम आणि साईन डिफरंट असेल तर ॲडिशन करायची आपल्याला. तर बस या केसमध्ये कोइफिशियंट सेम आहेत, इथं बी आहे बा, इथं बी दिला, इथं पण बी आहे आणि साईन पण सेम असल्यामुळे आपण 2 इक्वेशनचं काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, तुम्ही इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 पण करू शकतात. ॲज पर रूल लार्जेस्ट नंबर ज्याच्या साईडला असेल, राईट हँड साईडला जो पण लार्जेस्ट नंबर असतो त्याच्यातून दुसरं इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करत असतो. बट डझंट मॅटर, तुम्ही 1 मधून 2 जरी सबट्रॅक्ट केलं तरी तुमचा आन्सर एक करेक्टच असणार आहे. बा इक्वेशन 1 ची व्हॅल्यू किती आली आपली, दॅट इज 2a प्लस बी इक्वल टू 1 आणि इक्वेशन 2 ची व्हॅल्यू मायनस ए प्लस बी इक्वल टू किती येणार आहे, 10 येणार आहे. तर बस 2 इक्वेशनमध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे आणि सबट्रॅक्शन करत असताना बा सेकंड इक्वेशनचं साईन चेंज होत असतं. हा मायनसचा प्लस झाला, प्लसचा मायनस आणि प्लसचा काय होतो, मायनस होतो. एकदा ह्या मायनसमुळं याचे साईन चेंज झाल्यानंतर आपल्याला ह्या साईनचा विचार नाही करायचा. आपल्याला डायरेक्टली हा 2a प्लस ए किती आला, हा 3a येणार आहे आणि b मायनस बी किती बनतो, हा 0 बनतो आणि 1 मायनस 10 हा किती येणार, मायनस 9 येणार. कारण 1 मधून 10 जर गेलं तर लार्जेस्ट नंबरचं साईन आपल्याला मायनस भेटणार आहे. इथं व्हॅल्यू आली 3a इक्वल टू मायनस 9. मग एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मायनस 9 डिवाइड बाय किती आली, 3 आली. आणि 3 जर मायनस 9ला डिवाइड केलं तर आपल्याला डिव्हिजन किती येतं माहिती आहे ना, 3 1 जा 3 इंटू 3. तर बस द व्हॅल्यू ऑफ ए इज मायनस 3 असणार आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला एची व्हॅल्यू किती भेटली, मायनस 3. बट आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे का नाही, आपल्याला बी पण फाइंड आउट करायचं आहे. तर आता काय करायचं, एची व्हॅल्यू एक तर इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा, डझंट मॅटर, कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करा, सेमच आन्सर येणार आहे. तिथे ए इक्वल टू मायनस 3 घेतली व्हॅल्यू आणि पुट इन इक्वेशन नंबर 2 घ्या किंवा 1. इक्वेशन 2 मध्ये घेऊ. तिथं किती व्हॅल्यू आहे इक्वेशन 2 मध्ये, दॅट इज मायनस ए प्लस बी. इथं आपल्याला बघा किती एची व्हॅल्यू आलेली, मायनस 3 आलेली, राईट. आणि कशामध्ये सबस्टिट्यूट करायचे, इक्वेशन नंबर 2 मध्ये. ठीक आहे, आता इथं एच्या जागेवर आपण मायनस 3 पुट करू. मायनस ऑफ मायनस 3 प्लस बी इक्वल टू 10 आला. आता या केसमध्ये मला सांगा, हा मायनस मायनस काय बनणार आहे, प्लस बनणार आहे. म्हणजे किती येणार आपल्याला व्हॅल्यू, 3 प्लस बी इक्वल टू 10 असणार आहे. मग बस याला सिम्प्लिफाय केलं, हा 3 प्लस बी इक्वल टू किती आला, 10 आला. मग बीची व्हॅल्यू काढायची, 10 मधून जर 3 सबट्रॅक्ट केलं तर व्हॅल्यू ऑफ बी किती आली, 7 आली. तर अशा टाईपमध्ये बीची व्हॅल्यू 7 भेटते आणि एची व्हॅल्यू किती आली रे आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ ए इज मायनस 3. आता आपला आन्सर राईट आहे का रॉंग जर चेक करायचं असेल तर सिम्पली कुठल्याही इक्वेशनमध्ये दोन्ही व्हॅल्यू पुट करा आणि RHS जर भेटत असेल आपल्याला तर काय म्हणायचं, आपला आन्सर कसं आहे, राईट आहे. बा याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केलं आपण, या केसमध्ये मायनस एची व्हॅल्यू किती आली आपली, मायनस 3 आणि प्लस बीची व्हॅल्यू किती सांगा, 7. मग हा मायनस मायनस कॅन्सल होईल. हा 3 प्लस 7 याची व्हॅल्यू किती आली, 10. 10 ही या 10 बरोबर कम्पेअर करा बरं, सेम आहे का, यस. दॅट मीन्स आपला आन्सर कसं आहे, राईट आहे. तर अशा टाईपमध्ये आपण याला क्रॉस चेक पण करू शकतो. तर क्लिअर आहे इथपर्यंत. तर अशा टाईपमध्ये आपण क्वेश्चन नंबर किती सॉल्व्ह केला, हा क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका स्क्रीनशॉट एक. तर आपलं आन्सर किती भेटले, एक्स ए इक्वल टू मायनस 3 आणि बी इक्वल टू किती आली व्हॅल्यू, दॅट विल बी 7 आली. आता क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे या केसमध्ये. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 4 डिस्कस करायचा आहे. क्वेश्चन 3 मधला 4 क्वेश्चन्स. क्वेश्चन 3 मधला हा कुठला आहे, 4th नंबरचा क्वेश्चन आहे. तो काय क्वेश्चन आहे बघा. तर अशा टाईपमध्ये क्वेश्चन दिला आहे छानसा आणि याला आपल्याला सॉल्व करून ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा याला सॉल्व करत असताना सेम रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट्स इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स पाहिजे आपल्याला. कन्सेप्ट तर तेच आहेत आपल्याकडे, नवीन कन्सेप्ट नाही आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला याला एकदा लिहून घेऊत आपण. ए बी आय इक्वल टू 3a मायनस बी
प्लस 12 आय आली व्हॅल्यू. इथं मला सांगा इमॅजिनरी पार्ट्स कुठला आहे? हा इमॅजिनरी पार्ट आहे. इथं हा इमॅजिनरी पार्ट्स आहे आणि रिमेनिंग हा काय येतो तुमचा रिअल पार्ट येतो. तर आपल्याला काय करायचं रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट. बट इथं जर ऑब्झर्व केलं तर लेफ्ट हँड साईडमध्ये रिअल पार्टच दिलेला नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं आपल्याला क्रिएट करायचं. 0 प्लस काय घ्यायचं ए बी आय. बाहेर 0 काय झालं रिअल पार्ट आणि ए बी काय झालं इमॅजिनरी पार्ट. इक्वल टू किती आली व्हॅल्यू 3a मायनस बी आणि प्लस 12 आय असणार आहे. पुढच्या केसमध्ये काय करायचं बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आता रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट लिहायचा. हा 3a मायनस बी इक्वल टू 0. बा 3a मायनस बी हा कसा आहे तुमचा रिअल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. याला इक्वेशन नंबर 1 दिला आपण. आणि इमॅजिनरी पार्ट कुठे आहे सांगा आता दॅट इज ए बी इक्वल टू किती आली व्हॅल्यू 12 आलेली. हा आपला इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट केलं. पुढच्या केसमध्ये इथून बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बी इक्वल टू किती येणार हा 12 बाय ए येणार 12 बाय ए येणार. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ कारण हा इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू कशात सबस्टिट्यूट करायची इक्वेशन 1 मध्ये. दॅट इज पुट लिहायचं पुट बी इक्वल टू दॅट इज 12 बाय ए इन इक्वेशन 1 इन इक्वेशन 1. तर लक्ष द्या इकडे इक्वेशन 1 ची व्हॅल्यू किती आली आपली दॅट इज 3a मायनस बी इक्वल टू 0. तर इथं इन्स्टेड ऑफ बी काय पुट करायचं आहे 12 बाय ए. तर हा 3a मायनस 12 डिवाइड बाय ए इक्वल टू किती आला 0 आला. आता आपला डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळं आपल्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं किंवा सिंपल आहे दोन्ही साईडला ए न मल्टिप्लाय करायचं. कारण डिनॉमिनेटरचा ए इलिमिनेट करायचं मला त्यासाठी मल्टिप्लाय ए ऑन बोथ साईड. तर दोन्ही साईडला आपल्याला ए न मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए किती झालं सांगा बरं 3a चा स्क्वेअर येणार मायनस ए इंटू किती आला हा 12 बाय ए आला इक्वल टू ए इंटू काय असणार आहे 0 असणार आहे. इथला ए आणि ए कॅन्सल झाला. इथं व्हॅल्यू राहिली 3a चा स्क्वेअर मायनस 12 इक्वल टू 0ला कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय भेटतो आपल्याला 0च भेटत असतो. तर अशा टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू किती भेटली बघा 3a चा स्क्वेअर मायनस 12 इक्वल टू 0. बस इथून आपल्याला काय करायचं आता हा 3a चा स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला इक्वल टू किती घेतली व्हॅल्यू 12 घेतली. हा मायनस 12 जर राईटला गेला तर काय बनणार आहे हा प्लस 12 भेटणार आहे. बस पुढच्या केसमध्ये काय करायचं बघा हा 3 ने याला डिवाइड करायचं. तर ए स्क्वेअर इक्वल टू किती येणार हा 12 डिवाइड बाय 3 आला आणि 3च्या टेबलमध्ये 12 आहे 3 इंटू 4 किती आला 12 आली व्हॅल्यू. चला या टाईपमध्ये आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 भेटलेली दॅट इज ए स्क्वेअर इक्वल टू किती आला 4 आला. बट आता एची व्हॅल्यू काढायची. एची व्हॅल्यू प्लस मायनस काय असते 2 असते. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही नंबरचं रूट काढायचं असेल तर तो एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचा असतो. बट हा रूल कधी अप्लाय नाही करायचा ज्यावेळेस आपण डिस्टन्सचं रूट काढतोय किंवा एखादं डिस्टन्स फाइंड आउट करतोय पायथागोरस अप्लाय करतोय किंवा कुठलं डिस्टन्स मेजर करतोय त्यावेळेस रूट घेत असताना त्याला ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचं कारण डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह नसतं. गेटिंग दिस पॉईंट. तर अशा टाईपमध्ये 4चं रूट आलं प्लस मायनस 2 आला. पुढच्या केसमध्ये एकदा काय करायचं केस नंबर 1 मग केस 1 जर आपल्याला एची व्हॅल्यू जर 2 असेल तर बी फाइंड आउट करायचं. बी इक्वल टू काय फॉर्म्युला आला इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन नंबर 2 काय भेटलं होतं 12 बाय ए भेटला होता दॅट इज 12 बाय ए. इथं आपल्याला एची व्हॅल्यू काय पुट करायची 2. हा 12 बाय किती आला 2 आन्सर किती येणार 6 येणार. द व्हॅल्यू ऑफ बी इज हाऊ मच 6. जर आपला ए जर 2 असेल तर बी किती येणार आहे आपल्याला 6 भेटणार आहे. चला पुढे लक्ष द्या. आता एची व्हॅल्यू आपण -2 घेऊ केस नंबर 2. केस 2 मध्ये ए इक्वल टू कारण एची व्हॅल्यू प्लस आणि मायनस भेटलेली म्हणून एची व्हॅल्यू काय घेतली तर -2 घेतली. मग एची व्हॅल्यू -2 जर असेल याला पुन्हा बी मध्ये पुट करायचं. बी इक्वल टू काय दिलं आपल्याला दॅट इज 12 डिवाइड बाय ए. मग हा 12 डिवाइड बाय -2 आला. याचं डिव्हिजन येतं -6 2 1 जा 2 इंटू 6 किती येतो 12 असतो. अशा टाईपमध्ये बीची व्हॅल्यू किती आली आपल्याला -6 भेटली. मग देअरफॉर काय म्हणायचं ए इक्वल टू जर -2 असेल तर बीची व्हॅल्यू किती येणार -6 असणार आणि इथं ए इक्वल टू 2 असेल तर बी किती येणार आपल्याला +6 असणार आहे. तर या टाईपमध्ये आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू इथं फाइंड आउट केल्या आहेत. तर एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. या टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला 4th नंबरचा क्वेश्चन आहे बघा. चला आता पुढे काय करायचं आपल्याला आता क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे. याच्यामध्ये 5th नंबरचा पण क्वेश्चन दिलेला आहे. अच्छा क्वेश्चन नंबर 5 लिहू. क्वेश्चन 3 मधला क्वेश्चन 5. क्वेश्चन 3 मध्ये 5th नंबरचा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. इथे टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर 1 डिवाइड बाय a प्लस आय बी इक्वल टू 3 - 2i. 3 - 2i. याला आपल्याला सॉल्व करायचं आणि याला सॉल्व करत असताना काय करायचं लक्ष द्या इकडे. फर्स्ट इनवर्ट इंटू करू.
किंवा याचा इन्व्हर्स घ्यायचा आपल्याला. इन्व्हर्स घ्यायचा म्हणजे हा जो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे न्यूमरेटरला शिफ्ट करू आपण. ए प्लस आय बी इक्वल टू, हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर किती 1 आहे ना, याला उलटं करायचं 1 किती आला, हा 3 - 2 आला. बस पुढच्या केसमध्ये काय करायचं बघा. नेक्स्ट केसमध्ये हा जो आता डिव्हिजन बघा, याचे 1/3 - 2 आलं. दॅट मीन्स आपल्याला इथं काय करायचं, डिव्हिजन करायचं. जो आपला पार्ट 2 आहे कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यामध्ये डिव्हिजन कसं करायचं हे प्रॉपर एकदम व्यवस्थित शिकवलेलं आहे. जर इथं तुम्हाला डिव्हिजन माहीत नसेल तर तुम्ही पार्ट 2 बघा एकदा. तर या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करणार आहोत. ए प्लस आय बी ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/3 - 2 आहे. ज्या वेळेस आपल्याला डिव्हिजन करायचं असेल तर डिनॉमिनेटरला काय करायचं, रॅशनलाइज करायचं. याला कशानं मल्टिप्लाय करायचं, 3 + 2i ने मल्टिप्लाय करायचं आणि 3 + 2i ने डिवाइड करायचं. पुढे जो ऑब्झर्व केलं, ए प्लस आय बी भेटलं आपल्याला. पुढे इथं न्यूमरेटरमध्ये येते 3 प्लस किती भेटतो, हा 2i भेटतो. आणि डिनॉमिनेटरमध्ये ए मायनस बी ए प्लस बी. आणि ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय असतो, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर असतो. तर अशा टाईपमध्ये ए मायनस बी ए प्लस बी, एचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर आला, मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे 2iचा स्क्वेअर आली व्हॅल्यू. तर बस पुढे याला सिम्प्लिफाय करू. हा 3 + 2i आली व्हॅल्यू डिवाइड बाय एचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती येतो 9, मायनस 2चा स्क्वेअर किती येणार आहे रे 4 आणि आयचा स्क्वेअर. तर अशा टाईपमध्ये आपण 2चा स्क्वेअर 4 आणि आयचा स्क्वेअर घेतला. बट आपल्याला माहित आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1 असते. आयची व्हॅल्यू किती असते, √(-1) असते. आणि आय क्यूब किती असतो आपला, -i असतो. आणि i⁴ किती असते, 1 असतो. हे आपण सगळं फर्स्ट आणि सेकंड पार्टमध्ये बेसिक कव्हर केलेलं आहे. फर्स्ट आणि सेकंड पार्ट जर बघितलं तर तुम्हाला हे प्रॉपर समजेल. तर अशा टाईपमध्ये ए प्लस आय बी याची जी व्हॅल्यू भेटली आपल्याला ती भेटली 3 + 2i आणि डिवाइड बाय इथे येणार 9, इथं -4 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आपली ही -1 असते. बस पुढे याला सिम्प्लिफाय केलं तर न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू येते 3 + 2i आणि डिनॉमिनेटरमध्ये हा मायनस मायनस प्लस झाला आणि 9 + 4 येतो 13. तर या टाईपमध्ये ए प्लस आय बी इक्वल टू किती व्हॅल्यू आली आता बघा, ए प्लस आय बी इक्वल टू दॅट इज 3 + 2i डिवाइड 13. पुढे आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आणि डिनॉमिनेटर जर सेपरेट करायचं असेल तर या टाईपमध्ये ए प्लस आय बी इक्वल टू 3/13 प्लस 2i बाय किती आला 13 आला. मग इथं जर कम्पेअर केलं रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट जर कम्पेअर केलं आपण तर आपल्याला या ठिकाणी एची जी व्हॅल्यू भेटणार आहे, द व्हॅल्यू ऑफ ए इज 3 किती येतो 13 येतो अँड द व्हॅल्यू ऑफ बी इज 2 काय असणार आहे 13 असणार आहे. तर या टाईपमध्ये आपल्याला एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू इथं भेटलेली. सो गेटिंग दिस पॉईंट. तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 3चा 5th क्वेश्चन घेतला आपण. पुढचा क्वेश्चन घेणार आहोत 6 नंबरचा. 2 + i ए प्लस आय बी 1 + i इक्वल टू 2 + i या टाईपचा आपला हा क्वेश्चन आहे. आता काय करायचं बघा, याला सॉल्व करण्यासाठी सेम आहे. इथं जो ऑब्झर्व केलं राईट हँड साईडमध्ये आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट दिलेला आहे. बट लेफ्ट हँड साईडला ज्यावेळेस डिस्कस करतो त्यावेळेस आपल्याला 2 ब्रॅकेटमध्ये प्रोडक्ट दिसतोय आणि 2 ब्रॅकेटमध्ये जर प्रोडक्ट असेल तर याला सॉल्व कसं करायचं बघा. इथं घ्यायचं आपल्याला ए प्लस आय बी आणि 1 + किती आय आहे इक्वल टू 2 + i दिलेलं आहे. तर बस पुढच्या केसमध्ये काय करायचं, एनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. हा येणार ए इन ब्रॅकेट 1 + i प्लस आय बी इन ब्रॅकेट 1 + i इक्वल टू 2 + किती आला आय आली व्हॅल्यू. बस आता एनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येते बघा, ए प्लस ए आय प्लस बी आय प्लस बी आयचा स्क्वेअर इक्वल टू 2 + किती आली व्हॅल्यू आय आलेली. तर अशा टाईपमध्ये आय बीनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि तसंच आपण एनं पण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आहे. गेटिंग दिस पॉईंट. आता हे समजलं असेल तर आपल्याला काय करायचं, जिथं आय स्क्वेअर असेल याची व्हॅल्यू -1 पुट करायची. जर आय क्यूब आला असेल याची व्हॅल्यू -i पुट करा आणि जर i⁴ असेल याची व्हॅल्यू 1 पुट करायची किंवा मल्टिपलमध्ये जी पण व्हॅल्यू असेल. बट आयची व्हॅल्यू कधीही पुट करायची नाही आपल्याला. क्लिअर आहे. आन्सर आपलं आयमध्ये आलं तरी चालेल बट आयची व्हॅल्यू √(-1) कधीही आपल्याला क्वेश्चनमध्ये सबस्टिट्यूट करायची नाही. जी सबस्टिट्यूट करायची ती एवढ्याच व्हॅल्यू आहेत. याच्यापैकी आय स्क्वेअर इथं अवेलेबल आहे त्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. इथं ना ए प्लस, आता याच्यामध्ये कॉमन टर्म्स काय बघा, आय जर कॉमन घेतला इथं ए प्लस काय भेटला बी भेटली व्हॅल्यू आणि प्लस बी आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली -1 इक्वल टू हा 2 + किती येणार आहे आय येणार आहे.
नेक्स्ट केसमध्ये जो ऑब्झर्व केलं आपण या केसमध्ये इथं व्हॅल्यू येते आपल्याला दॅट इज ए प्लस आता बी इंटू -1 काय झाला -b झाला आणि प्लस आय इन ब्रॅकेट ए प्लस बी आली व्हॅल्यू इक्वल टू इथं किती येणार 2 + आय असणार आहे. तर काय केलं आपण या केसमध्ये रिअल पार्ट सेपरेट केलेत आणि इमॅजिनरी पार्ट पण सेपरेट केलेत. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केल्यानंतर पुढच्या केसमध्ये त्याला कम्पेअर करायचं आणि त्याच्यापासून इक्वेशन बनवायचे आहेत आपल्याला. क्लिअर इथपर्यंत. तर बस या केसमध्ये a - b इक्वल टू इकडचा रिअल पार्ट किती आपला 2 आहे याला इक्वेशन नंबर 1 घेतला आणि या केसमध्ये a + b इक्वल टू किती येणार आहे 1 येणार आहे. याला इक्वेशन नंबर काय घ्यायचं 2 घ्यायची व्हॅल्यू. तर a - b आणि a + b याच्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आहेत. पुढं काय करायचं आता दोन इक्वेशन आहेत लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबलची मेथड यूज करायची जी आपण 10th मध्ये यूज करायचो. चला याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. या केसमध्ये a चे कोएफिशिएंट सेम आहेत साइन पण सेम आहे b चे कोएफिशिएंट सेम आहेत साइन कसं आहे आपलं डिफरंट आहे आणि कोएफिशिएंट सेम आणि साइन जर डिफरंट असेल तर काय करतो आपण ॲडिशन करतो. ॲड इक्वेशन 1 प्लस इक्वेशन काय घ्यायचं 2 घ्यायची व्हॅल्यू. इथं a - b इक्वल टू 2 आणि a + b इक्वल टू 1 येणार. याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करायची. तर a + a किती आला हा 2a आला -b + b 0 इक्वल टू किती येणार हा 3 असणार आहे. 1 + 2 = 3. तर या टाईपमध्ये 2a इक्वल टू किती आली व्हॅल्यू 2a इक्वल टू 3 आला. पुढे आपल्याला काय करायचं बघा a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि a ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इथं a इक्वल टू घ्यायची व्हॅल्यू 3/2. द व्हॅल्यू ऑफ a इज 3/2 आली व्हॅल्यू. आणि एकदा a ची व्हॅल्यू भेटली की ही आपल्याला इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बस आता a ची व्हॅल्यू जर पुट केली आपण कशामध्ये पुट a इक्वल टू 3/2 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करू आपण. तर इक्वेशन 2 काय आपल्याला a + b इक्वल टू 1. तर a ची व्हॅल्यू 3/2 प्लस b इक्वल टू 1 आला. तर b इक्वल टू आला 1 - 3/2 आली व्हॅल्यू. बस नेक्स्ट केसमध्ये डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळं इथं क्रॉस प्रोडक्ट करायचा आणि क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर b ची व्हॅल्यू किती येते बघा आपल्याला हा येणार 2 - 3 डिवाइड बाय किती असणार आहे 2 असणार आहे. आणि 2 मधून जर 3 सबट्रॅक्ट केलं तर आन्सर किती येणार b इक्वल टू -1/2 इज द सोल्युशन. तर अशा टाईपमध्ये a ची व्हॅल्यू भेटली आणि b ची व्हॅल्यू पण आपल्याला या केसमध्ये भेटलेली. तर फायनली a किती भेटला सांगा a इज 3/2 आणि b किती भेटला आपल्याला -1/2. आणि हेच आपला क्वेश्चन नंबर 3 इथं संपवतोय. या टाईपमध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन 3 मध्ये सब क्वेश्चन किती होते बघा आपले टोटल 6 to 7 सब क्वेश्चन आहेत ते सर्व सॉल्व्ह केले तिथे. बस 6 क्वेश्चन होते. क्वेश्चन 3 मध्ये सब क्वेश्चन किती 6 आहेत. टेक अ स्क्रीनशॉट. तर आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहोत क्वेश्चन नंबर 4.